मराठवाड्यातल्या शेतजमिनीवरती जलप्रकोप झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की बहुतांश क्षेत्र हे पाण्याखाली गेले. शेतकऱ्याला आता दोन पद्धतीनं मदत मिळू शकते. एक म्हणजे NDRFच्या निकषानं मदत मिळू शकते आणि दुसरं म्हणजे पीक विम्यातून मदत मिळू शकते. मात्र आपल्याला जर असं वाटत असेल की पूर्वी जशी आपत्ती आल्यानंतर पीक विमा मिळायचा, तो मिळणार आहे का, तर तो नाही असं उत्तर आहे. काय काय अडचणी शेतकऱ्यांसमोर या नव्या पीक विमा योजनेतून आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शेती विषयाचे अभ्यासक डॉक्टर देवळानकर सर आहेत. सर, काय बदल आहेत जुन्या आणि नव्या दोन योजनेतले? नव्या योजनेमध्ये 4 ट्रिगर्स जे होते की अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे, कीड रोगांमुळे किंवा पोस्ट हार्वेस्टमध्ये म्हणजे शेतमाल सोंगणी करून शेतात पडल्यानंतर जी मदत मिळत होती आणि ह्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही अग्रिम रक्कम देण्याची जी प्रोव्हिजन होती ती नवीन पीक विमा योजनेत नाही. बरं, जसं की म्हणजे कापणी काढून थोडंसं सविस्तर सांगा, सामान्य लोकांना कळेल असं. आधी जर खूप पाऊस झाला तुमच्याकडे, म्हणजे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, पिकांचा डॅमेज झाला आणि आपल्या असं लक्षात आलं की इथलं सरासरी उत्पन्न आता कमी झालेलं आहे, तर त्यावेळेला त्याला काही अग्रिम रक्कम म्हणजे 25% रक्कम त्याच्या विमा संरक्षित रकमेच्या आगाऊ देण्याची प्रोव्हिजन होती. ती आता राहिलेली नाही. ही मोठी अडचण, म्हणजे सीझन चालू असताना ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात, सगळा पैसा गुंतलेला असतो, पण मागच्या योजनेमध्ये ती प्रोव्हिजन होती, ती आता मात्र राहिलेली नाही. बरं, मुळामध्ये नवीन जी योजना आहे ज्यामध्ये जे निकष आहेत, समजा पाऊस होण्याचा काही निकष आहे का, हा प्रश्न यासाठी विचारतो की पाऊस झाला आहे नगर नाशिकमध्ये आणि त्याचा फटका बसला आहे परभणी, म्हणजे जिथं तुलनेनं कमी पाऊस आहे, त्या क्षेत्रात सध्या पाऊस नाही मात्र फटका बसला आहे, तर त्यांना काय अडचणी येऊ शकतात का? खरी अडचण नवीन योजनेतली अशा ठिकाणी आहे की जिथं अर्बनाइज्ड एरियातलं, म्हणजे केवळ नगर नाशिकचा पाऊस नाही तर अगदी सिंदफणा, सीना या नद्यांमध्ये छोटी छोटी शहरं आहेत, त्या शहरांवर प्रचंड मोठा पाऊस झाला आणि त्याच्या खाली जी गावं आहेत त्या गावांमध्ये पाणी घुसलं, घरात पाणी घुसलं, जो तयार शेतमाल पडलेला होता खळ्यामध्ये त्याच्यात पाणी घुसलं, उभ्या शेतमालात पाणी घुसलं. पण आपल्याकडं तुम्हाला कल्पना आहे की इथून पुढची जी विमा योजना आहे ती पीक कापणी प्रयोगावर आधारित असेल. त्याच्यात काही चांगल्या सुधारणा झाल्या आहेत, परंतु तांत्रिक अडचण अशी आहे की त्या महसूल मंडळात समजा 20-22 गावं आहेत आणि हे जे गोदावरीचं पाणी सह्याद्रीकडून आलेलं आहे किंवा सिंदफणीचं पाणी जे अप्पर कॅचमेंटमधून त्याच्या लोअर कॅचमेंटला आलं आहे, मांजराचं पाणी आहे की त्या गावात पाऊस नाही झाला, 65 मिलीमीटर झाला नाही, 30 मिलीमीटर झाला, पण त्या पूर्ण गावात पाणी घुसलं आहे. अशा ठिकाणी त्याचं जे नुकसान होईल, त्या गावात जर पीक कापणीचा प्रयोग नसेल, पिकांचं पूर्ण नुकसान होऊ नये, आणि हा प्रयोग जर अशा गावात असेल की जिथं सरासरी उत्पन्न अतिशय चांगलं आलेलं आहे किंवा उत्कृष्ट पीक आहे, तर ह्या गावांना नुकसान होऊ नये या योजनेचा लाभ मिळणार नाही. याच्याकडं यंत्रणांनी आणि शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. पीक कापणी प्रयोगाचे नुकसान ठरवण्याचे या योजनेत अधिकार कोणाला आहेत? नाही, नुकसान ठरवण्याचं जर नुकसान झालं असेल तर महसूल विकास विभाग, म्हणजे जिल्हा परिषदा आणि कृषी विभाग यांचा कंबाईन सर्वे असतो. यांच्या कंबाईन गाव समिती त्याच्यात असते, सरपंच असतात, स्थानिक पदाधिकारी असतात, हे सगळे मिळून याचा नुकसानीचा अंदाज घेत असतात आणि त्याचा पंचनामा केला जातो. बरं, तुम्ही आत्ता जसं सांगितलं की अशा ठिकाणी पीक कापणी प्रयोग झाला की जिथं नुकसान झालेलं नाही त्याचा फटका इतर गावांना त्या मंडळामध्ये बसू शकतो, तर हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे की पीक कापणी प्रयोग कुठे करायचा? नाही, पीक कापणी प्रयोग हे नॅशनल सॅम्पल सर्वे कडून, म्हणजे केंद्रीय सांख्यिकी यंत्रणा जी आहे त्यांच्याकडून ही गावं निश्चित होतात. हे याच्यात अतिशय काटेकोर रँडमायझेशनची पद्धत आहे. हे रँडमायझेशननी ही गावं ठरतात. याच्यामध्ये कोणाचाही इंटरफिअरन्स असू शकत नाही. ही गावं क्रोनॉलॉजिकली तयार होतात. शेतकऱ्यांची नावंसुद्धा काढण्याची रँडम तक्ते प्रत्येक तलाठ्याला, ग्रामसेवकाला, कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना दिलेले असतात आणि त्याप्रमाणेच त्यांना ते सर्वे नंबर आणि तो शेतकरी निश्चित करता येतो. असा ऑल ऑफ ए सडन किंवा रँडमली स्वतःच्या मनाने कुठलाही करता येणार नाही. ते रँडम बुकप्रमाणेच जावं लागतं. तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न शासनाकडून सांगण्यात येतं की NDRFच्या निकषानुसार शेतकऱ्याला मदत करता येईल. मग जर एखाद्या शेतकऱ्यांनी NDRFच्या निकषानं त्याला मदत मिळाली तर त्याला पीक विम्याची मदत मिळू शकते का?
जर NDRFच्या निकषानुसार त्याला 8,500 रुपये हेक्टरी मिळाले आणि पीक विम्याची रक्कम त्याला 25,000 मिळत असेल तर त्याच्या फरकाची रक्कम त्याला देता येते. बर बर, म्हणजे पूर्ण रक्कम मिळणार नाही, हाही त्यातला तोटाच आहे. पीक विम्याची पूर्ण रक्कम नाही, जर NDRFचे पैसे मिळाले असतील तर, नाही तर मग पीक कापणी प्रयोगानुसार उंबरठा उत्पन्न आणि त्याचं आलेलं उत्पन्न लक्षात घेऊन त्याला त्याच्या विमा संरक्षित रकमेप्रमाणे त्या गुणांकाप्रमाणे ती रक्कम मिळेल. बरं, समजा मला जर का 8,000 रुपये NDRFचे मिळाले आणि पीक विम्याचे 25,000 रुपये मिळाले तर 8,000 वजा करून उर्वरित पैसे शेतकऱ्याला हो, तसंच अपेक्षित आहे. ओके, म्हणजे हा फटका शेतकऱ्याला पुन्हा या नव्या योजनेचा बसतोय. हां, नाही, आधीही तशीच योजना होती की NDRFचे पैसे जिथे दिले जातात ते वजा करूनच अपेक्षित आहे. काही ठिकाणी ते झालं नाही, थोडाफार फायदा झाला असेल तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे 4-5 वर्षामध्ये, तर ते नगण्य होतं. त्यामुळे त्याचा काही फारसा विचार कोणी केला नाही, पण नियमानुसार अपेक्षित तसंच आहे. मग आता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे या सगळ्या कठीण प्रसंगात? या सगळ्या काटेकोरपणे पीक कापणी प्रयोग करावेत आणि जिथं या प्रकारचं नुकसान झालेलं आहे ते निदर्शनास आणून द्यावं. पंचनामे व्यवस्थित करून घ्यावेत. की माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की सरसकट फायदा द्या, अमुक द्या, तमुक द्या, अशी कुठलीही लिगल प्रोव्हिजन नाही. म्हणजे काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये विधानसभांनी असे निर्णय घेतले आणि इव्हन ह्या मुख्यमंत्र्यांनी ही जी अतिशय लांबट प्रोसिजर आहे की केंद्राचं पथक येणार, पाहणी करणार आणि मग ते पैसे दिले जाणार, पण मागच्या काळात जो प्रेसिडेंट पाहिलेला आहे आपण, तर मुख्यमंत्र्यांनी कॉन्टिजेंट फंडमधून, आकस्मिक निधीमधून पैसा देऊन ही गरज भागवलेली आहे आणि तशी अपेक्षा सगळेजण करत आहेत, तशी अपेक्षा आपणही करू. बरं, एक अभ्यासक म्हणून तुम्हाला वाटतं की दिवाळीला शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात? नाही, ज्या प्रकारे कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे ते मंत्री परिषदेमध्ये चर्चा झाल्याशिवाय, मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याशिवाय त्यांनी असं जाहीर वक्तव्य केलं नसतं. ज्या अर्थी त्यांनी केलं तर एकूण मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती ती पाहता त्यांनी आकस्मिक निधीतून किंवा इतर निधीतून याची तरतूद केली असणार, त्याशिवाय कृषीमंत्री बोलले नसते. त्यामुळे ते अपेक्षित आहे की दिवाळीपूर्वी काही रक्कम मिळेल. या नव्या योजनेचे काही फायदे आहेत शेतकऱ्यांसाठी? या नव्या योजनेमध्ये जे उत्कृष्ट उत्पन्न काढणारे शेतकरी आहेत किंवा तंत्रज्ञानाने शेती करून जे उत्पन्न घेतलं जातं ते उत्पन्न जास्त असतं. ह्या मंडळाची 7 वर्षापैकी 5 वर्षाची उत्कृष्ट सरासरी जेव्हा आपण पाहतो आणि जर ती 7ही वर्ष जर एवढी चांगली गेलेली नाहीत, आधी दुष्काळानंतर अतिवृष्टी, त्यामुळे ह्या सरासरी उत्पन्नामध्ये घट झालेली आपण पाहतो. परंतु जे तंत्रज्ञानाने आलेलं उत्पन्न आहे ते खूप अतिशय चांगलं उत्पन्न असतं. त्या दोन्हीची सरासरी उंबरठा उत्पन्नासाठी गृहीत धरलेली आहे, ही यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि ह्यामध्ये 80% रक्कम तात्काळ कंपन्यांनी द्यायची आहे आणि नुकसान जास्तीचं झालं तर अतिरिक्त 30% रक्कम त्यांनी तात्काळ द्यायची आहे, त्याला रिएम्बर्स करण्यात येतील. त्यामुळं मागे जसा घोळ चालायचा तसा यावेळेस होण्याचं काही कारण नाही. रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग होण्याचं काही अडचण येणार नाही निकष पूर्ण झाल्यानंतर. धन्यवाद. हे होते देवळानकर सर. आणि जे गेल्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे की नव्या पीक विमा योजनेचे नेमके फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना या सगळ्यांचा फटका बसणार आहे, या अनुषंगानं आपण त्यांच्याशी बातचीत केली. धन्यवाद सर. मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.